बहुरंगी, बहुआयामी, बहुडंगी भरपूर नाव आहेत सागरकडे. अशीच ही स्पर्धा किंजल स्पोर्ट्स आणि अदर स्पोर्ट्स आयोजित किंजल ट्रॉफी 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. तेजस म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी 10व्या वर्षामध्ये मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 दिवसीय चालणारी क्रीडा स्पर्धा आहे. यावर्षी मला वाटतं संघ कमी झाले. दरवर्षी 4 दिवस स्पर्धा असते. रबर बॉल 3च दिवस असते. आपली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा कधी कधी 10 दिवसही केलेत. आणि विशेष कौतुक करेन तेजस म्हात्रे यांचे की त्यांनी महिलांचा गट आता खेळवण्यास सुरुवात केली आहे. सामन्याला सुरुवात श्रीलांगेश्वर मोरावे आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणारा खंडोबा जासई असा सामना. टॉस जिंकला मोरावे टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय अमित पाटील आणि टीम. यानंतर बेलवली आणि वडगाव टीम आपण रेडी राहायचं आहे. चला हा चला सुरुवात करा मॅचला. आता फार वेळ घेऊ नका कारण मॅच क्रमांक सुरू 5 अजून 6 मॅच बाकी आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत आपला अभाव वेळेचा होऊ नये, अंधाराचा सामना करावा लागू नये त्या अनुषंगाने आपल्याला विनंती आहे की आपण सुरुवात करावी मॅचला. लेफ्ट हँडेड बॅटर आहे समोर टीम जासईकडून. साईश आणि तन्मय ही जोडी मैदानामध्ये अगेन्स्ट द बॉलर रोहन. राईट राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची स्लाइस घेऊन मागे चाललाय. एक डिक्लेअर रन आली आणि एक डिक्लेअर रन बरोबर सुरुवात इथे मात्र झाली धावसंख्येला. कारण बॅट कट लागल्यानंतर जर डिक्लेअर जाते तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागणार आहे. थोडंसं फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. अजून 6 मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. which will be 3 overs limited. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे फिल्डर 1 रन पूर्ण केली आणि इथे पाहू शकताय क्लीन बोल्ड झालाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय टीम खंडोबा जासईला. बॉलर रोहन याने मात्र हा दिला धक्का. अपेक्षा होती पहिल्या ओव्हरमध्ये एखादी विकेट मिळावी, ब्रेक थ्रू मिळावा आणि हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला रोहनने. महत्वाचा फलंदाज साईश मात्र झाला बाद. निराश मनाने परत माघारी. पहिला धक्का बसला खंडोबा जासई टीमला. आता यातून जिंकणारा संघ खेळेल नेक्स्ट मॅच बीसीसी बेनकर टीम सोबत. थोडे बॅट्समन्स जे आहेत आपले थोडे रेडी ठेवा. पंकज नवीन बॅटर पंकज म्हात्रे मैदानामध्ये जाताना पाहायला मिळालेले ॲक्शन. पहिला धक्का साईशच्या रूपाने बसलाय. साईश बाद झाल्यानंतर आता मात्र जबाबदारीपूर्ण खेळ खेळावा लागेल येणाऱ्या प्रत्येक बॅटरला. तन्मय आहे ओपनिंगला आलेला बॅटर, परंतु 3ऱ्या क्रमांकावरती आता जागा मिळवली पंकज म्हात्रेने जो स्ट्राईक वरती या मॅच मध्ये.
फुलटॉस होता आणि काय ताकदवान फटका, बाहुबली स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर सिक्सर बॉल वरती लगावलेला हा प्रतिम सिक्सर. स्लोगन आहे सिक्सर कंपनीचं, क्योंकि सिक्सर से बड़ा कोई नहीं. ज्याची क्षमता जास्त तो बॉल घालवणारच आहे. ऑन साइडला हवेमध्ये मिस टायमिंग, fielded down the ball and second wicket down from the over number first. पहिल्या ओव्हरमध्ये दुसरी सफलता मिळाली. एक फलंदाज साईश जो अगदी स्वस्तात बाद झाला. दुसरा फलंदाज ज्याने मात्र एका षटकाराने असं धडक भरवली होती मनामध्ये बॉलर रोहनच्या, परंतु रोहनने त्याला प्रत्युत्तर देत असताना विकेट मिळवली त्याच फलंदाजाची जो नव्याने आलेला होता, अर्थातच पंकज बाद झालाय. एक षटकाराने मात्र हाहाकार माजवला. एवढा लांब आणि मोठा षटकार होता, त्यामुळे दुसऱ्या बॉलवरती कंट्रोल लॉस झाला आणि आता मात्र विकेट गमावली. 2 धक्के पहिल्या ओव्हरमध्ये, 5 बॉलमध्ये पहिल्या. 8 वर 2 सध्या खंडोबाज असे टीम खेळते. राज घरत नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल हाही होता. परफ्यूम डिलिव्हरी, फेसच्या अगदी समोरून निघून चालला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट शेवटच्या बॉलवरती आली आहे डॉट. कोणत्याही प्रकारची रन मिळत नाहीये. 8 वर 2 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना खंडोबाज असे टीम. चला मोरावे टीम, बॉलर आपल्याला लगेच चूज करा कारण वेळ कमी आहे. अजित शिवकर, पहिला बॉल डॉट. अजित शिवकर बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाही बॉल कमी गतीने टाकला होता, यावेळेस फसवलं बॅट्समनला. बॉलला फॉलो करण्यासाठी मात्र वेळच दिला नाही. लेग बाईसचा इशारा येतो पंचांकडून. एक्स्ट्रा धावेमध्ये होणारी वाढ. पहा बॅट कट असेल डिक्लेअर केली तरच तुम्हाला स्ट्राईक चेंज करायचे. जर बॅटला लागला नाही बाईस किंवा लेग बाईसला, तुम्हाला स्ट्राईक वरती कंटिन्यू उभं राहावं लागेल. हा बॉल पहा खोलात टाकला होता, फुल लेंथ बॉल होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतं अजित शिवकर आपल्या टीमसाठी. श्रीलांगेश्वर मोरावे मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा एक योग्य निर्णय त्यांचा आपण म्हणूया. पायावरचा बॉल अगदी समोर, आम्ही हातामध्ये बॉल आहे परंतु निसटला. रनआउटची शक्यता होती त्या ठिकाणी. वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करेन, विशेषतः तन्मय. आतापर्यंत 5 बॉल खेळला, धावा बनवल्यात फक्त त्याच्या बॅटमधून 2, 3 डॉट बॉल, 2 सिंगल, 5 बॉल असे खेळलाय तो. हाही बॉल कमी गतीने टाकला होता परंतु बॉल जाईल मागे डिक्लेअरच्या दिशेने, परंतु स्ट्राईक कंटिन्यू करावी लागेल कारण लेग बाईज आहे. त्यामुळे प्रत्येक सिंगल डबल तुमचा प्रवास जो आहे तो मात्र खडतर करत जाणार आहे. यावेळेस पहा स्विच करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साइडला, परंतु 1 रन रोखू शकत नाही. सिंगलच्या मदतीने टीम पुढे चालली आहे. अर्थातच धावा पाहायला मिळतील त्या 12 ऑन द बोर्ड.
हे देखील अतिशय माफक षटक होतं. चला प्लीज फास्ट खेळा थोडं. बारा रन आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 षटकांची ही मॅच 4 ओव्हरसाठी. टार्गेट मात्र किती सेट केलं जाईल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पाहू शकता टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं बाहेर वळवला जाते. बॉल बॅटचं कनेक्शन होऊ दिला जात नाहीये. हे महत्वाचं आहे आणि हेच करायचं आहे प्रत्येक गोलंदाजाला. कारण बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल जर टर्न होण्याची क्षमता बॉलमध्ये आहे तर थोडंसं जोर आपण देखील लावावा. हे पहा आणखीन एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉलची भर पडली. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमित शेवकर यावेळेस मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर होता रोहन ज्याने धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवले त्याच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र अजितचं षटक, एकही विकेट नाही, 4 धावा खर्च केल्या. अमित आतापर्यंत 2 बॉलमध्ये एकही रन खर्च करत नाहीये. तिसऱ्या बॉलवरती आला वाईट. त्याच्यासोबत 1 रन एक्स्ट्रा. वाईट +1 अशा 2 धावा आल्यात. टीमची टोटल झाली 14 ऑन द बोर्ड. शॉर्ट पिच बॉल होता ऑन साईडला. स्क्वेअर लेग कडे बॉल एका टप्प्यावरती, परंतु मिस जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅकअप होतं म्हणूनच धावा वाचल्या. अन्यथा 2 धावा आणखीन बोनस मध्ये मिळाल्या असत्या खंडोबा जासे टीमला. 16 रन आतापर्यंत झाल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ शेष. या ओव्हरमधील अमित शेवकर मात्र मैदानामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आहे बॉल फिरवण्याचा प्रयत्न. फिरलाय बॉल पण टप्पा पडल्यानंतर बॉल कशा पद्धतीने, काय रिलीजिंग पॉइंट आहे आणि कुठून बॉल टर्न होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलर तयार. हाही बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. थेट बॉडीचा वेध घेतला. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. म्हणजे हे षटक जे आहे ते कौतुकास्पद असणार आहे. याही ओव्हरमध्ये खरं तर धावा 4 खर्च झाले आहेत, परंतु त्यामध्ये एक वाईट +1 अशा देखील पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल गॅप मध्ये आहे. 1 टप्प्याच्या मदतीने बॉल डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये. ओहो, गुड शॉट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डर नाहीये, त्यामुळेच 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीने षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 18. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6, 6 4 10 आणि 8 18 धावा आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात खंडोबा जासे. अंश म्हात्रे. ओ, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला कनेक्ट केला आणि फेकून दिले बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटच्या वरून बॉल अगदी लहरत निघालाय 6 धावांकरिता. षटकार 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका या मॅचचं रूप बदलेल. हा तोच मोठा फटका आहे. दुसरा षटकार जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन राजच्या बॅटमधून आला हा दुसरा तडाखेबंद षटकार. 30 अबाव जाण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय. कारण आजच्या दिवसभरामध्ये 30 धावा कोणत्याही संघाने बनवलेल्या नाहीयेत, तर त्याची जी खऱ्या अर्थाने वाट पाहिली जात होती ती पूर्ण केली आहे खंडोबा जासे टीमने.
दोन षटकारांनी मात्र या स्कोरबोर्डचं रूपच बदललंय. एक रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दोन इथे मिळतील का नाही, एकच आहे. डिक्लेअर आले आणि डिक्लेअरच्या मदतीने टोटल पुढे चालली आहे 30+. 31 धावा झाल्यात. पुढचा बॉल, हाही बॉल ऑप्शनच्या बाहेर जाणारा सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम टोटल आता झाली 32. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खरं तर राज हा मात्र मॅक्झिमम स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पहा, लांबूनच खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव, पण ट्राय केलंच जाणार नाही. राज पुढचे 2 बॉल खेळू इच्छित आहे, कारण टीम खंडोबा जासीला अपेक्षा आहेत की 2 बॉल राजने खेळावे, त्यातून एक तरी मोठा फटका खेळावा, म्हणजे एक सेफ टार्गेट त्यांना मिळेल. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु लँड कुठे होणार आहे हे पाहायचंय. एक चांगला फटका इम्प्लिमेंट केला जरूर, परंतु जो डिस्टन्स आहे तो कव्हर करू शकला नाही आणि त्यामुळे विकेट गमवावी लागली. राज खरं तर निराश मनाने मैदानाच्या बाहेर येतोय खरं, परंतु त्याच्या टीममेटच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे, जे त्याचे संघ सहकारी आहेत. त्यांना असं वाटत असेल की राजने जे 2 षटकार लगावले त्यातून मात्र आपल्याला एक नवी ऊर्जा मिळणार आहे. सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस धावा डिफेंड करण्यासाठी ते उतरतील. लास्ट बॉल विनीत म्हात्रे फेस करण्यासाठी आला मैदानात. समोर असणाऱ्या बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती अंश. हाही बॉल ऑप्शनच्या बाहेर, हाही बॉल खराब आहे, वाईड आला. जस्ट ओनली 1, फक्त एकच वाईडची. एका धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 34 वरती. एखादा षटकार धावा होतील 40, एखादा चौकार 38 होतील, सिंगल डबल 35-36 टार्गेट. इथे बॅटची एज घेऊन बॉल मागे चाललाय, म्हणजे अर्थातच धाव मिळेल. फक्त एक सिंगल. 35 झालं, 36 टार्गेट इथे मात्र उभं करण्यात आलंय. ते म्हणजे श्रीलांगेश्वर मोरावे या संघासमोर खंडोबा जासई टीमचे खेळाडू खुश असतील, कारण 36 धावा या मैदानावरती भरपूर झाल्या.
चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर, बॅटर येतीलच. त्यावेळेस मात्र पहा अटॅक केला आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. थेट षटकारासाठी 6 रन. सुरुवात झाली आहे धावसंख्येचा श्री गणेश षटकाराने. यावेळेस पाहू शकता पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा, बॉलला पिक करून थ्रो केला जातो तोपर्यंत 2 रन्स. अजित त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, पॉइंट मध्ये बॉल येते डीपला, फिल्डर पोहोचतील बॉलवरती, तोवर मात्र सिंगल नंतर पुन्हा डबलचा प्रयत्न. 2 धावा मिळतीलही. 2 धाव्यांच्या मदतीने टीम ची टोटल झाली 10. जबरदस्त पायावरती आदळला बॉल, अपील झाली आहे परंतु लेग बाईस. एलबीडब्ल्यू आउटच नाहीये त्यामुळे प्रश्नच नाही. लेग बिफोर विकेटची अपील करण्याचा यावेळेस बॉल हातामध्ये सेफली लँड.
एक योग्य निर्णय त्या ठिकाणी मात्र झाला, जो फलंदाज ज्याने एक षटकार लगावला होता आणि एक क्षेत्ररक्षणामध्ये चांगला नमुना त्याने मात्र दाखवला. फलंदाजीमध्ये ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या त्याने एक षटकार लगावलेला, पण त्यानंतर तो बाद झाला. पण तो आता क्षेत्ररक्षणामध्ये आपला दबदबा तो कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मोरावे टीम समोर 36 धावांचं एक मोठं आव्हान. 9च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत, परंतु आता पहिल्याच 5 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत, ऑलमोस्ट 11. त्यामुळे जो रन रेट हवा आहे त्या रन रेट पेक्षा थोडं पुढे आहेत श्रीलांगेश्वर मोरावे संघ. साईश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल, हाही बॉल वेगवान गतिमान बॉल होता. बॉल मात्र सुटल्यानंतर अगदी गोळीप्रमाणे निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट, शेवटचा बॉल डॉट आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना मोरावे टीमची धावसंख्या एकूण पाहायला मिळते ती म्हणजे 11. 11वर 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल आहे 11. चला स्पीडअप करा, थोडस स्पीडअप करा. यातून जिंकणारा संघ खेळेल पुढची मॅच बीसीसी बेनखल टीम सोबत. त्यामुळे बेनखल टीमचे खेळाडू कॅप्टन आपण देखील तयार राहायचे. बॉलर तयार आहे. हाय बॉल, बॅटची एज घेतली, मागे चाललाय. तन्मय, पहिला बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर चाललेला, बॅट थोडीशी मध्ये आली, बॅटची एज घेतली, बॉल मागे गेला डिक्लेअर मध्ये. 1 रन, 1 रनच्या बरोबरीने टोटल झाले 12. 36चं टार्गेट, रिक्वायर्ड रन रेट 9चं होतं, आता 12 झाल्यात. त्यामुळे रन रेट जो आहे 2 धावांनी थोडंसं पुढे असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर ऑप्शन पासून भरपूर बाहेर चाललाय. इथे मात्र पाहू शकताय धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मोह आवरता येत नाहीये, परंतु वाईट बॉलचा इशारा येतो. वाईट ची 1 रन इथे मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. टोटल झाले 13. 13 ऑन द बोर्ड. बॉल एकच झाला आतापर्यंत तन्मयच्या षटकातील. हाफ ट्रॅकर हाई बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मिड ऑफला क्लिअर करत चालला मागे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलवरती येऊन अडून फेकेल तोपर्यंत मात्र फक्त सिंगल रन इथून मात्र मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने टोटल झाली 14. हाही बॉल सोडून दिलाय. अक्षरशः ज्या पद्धतीने फलंदाजी झाली पहिल्या इनिंग मध्ये खंडोबा जासई टीमची कौतुकास्पद होती, परंतु त्यानंतर बॉलिंग मध्ये आता आपलं स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे. प्रत्येक मिळणाऱ्या संधीचं सोनं कसं करावं, परंतु इथे पहा हा खेळाडू अर्थातच अजित मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. जबरदस्त बॅटिंग अटॅक. अजित शिवकरच्या बॅट मधून आला हा मोठा तडाखा षटकार. दुसरा षटकार आहे. उत्तरास प्रत्युत्तर कसं द्यावं याचं एक ज्वलंत मूर्तिमंत आणि कीर्तिमंत उदाहरण म्हणजे अजित शिवकर. पायावरचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला स्क्वेअर लेगकडे बॉल चालला. 1 रन पूर्ण. 2चा प्रयत्न
दुसऱ्या रनसाठी प्रयत्न यशस्वी होतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची एकूण टोटल झाली आहे 23. आता 13 धावांची मात्र गरज आहे. बॉल बाकी आहेत 14. 14 बॉल मध्ये 13 पाहिजे. हाही बॉल लेग स्टिक सोडून चालला. वाईट बॉल. खराब गोलंदाजी या ठिकाणी म्हणता येईल. आपण पाहतोय खंडोबा जासई टीम मैदानामध्ये खेळतीये आणि अशा परिस्थितीमध्ये टीमला स्वतःच्या गोलंदाजीवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. चला बीसीसी बेंडखल टीम आपले कॅप्टन पाठवा येते. पायावरचा बॉल हाही होता, सोडून दिला. आणखीन एक वाईट बॉल ऍड झाला टीमच्या एकूण टोटल मध्ये. सव्वीस रन आतापर्यंत झालेत. फटका हाही चांगला आहे. गॅप मध्ये साईज जवळ बॉल आणि त्याला पास करून बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. आता मात्र 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला बेंडखेल टीम कॅप्टन फुलटॉस बॉल होता हा, परंतु पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे कदाचित हा निर्णय बॅट्समनच्या फेवर मध्ये नाही जाणार. कारण इथून स्पष्ट झालं ती गोष्ट. जोही निर्णय असेल तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण प्राथमिक माहिती अशी की इथून मात्र नो बॉल आहे सांगतायत अंपायर आणि त्यामुळेच टीमची टोटल 32. 4 धावांची अजूनही गरज आहे. येणारे बॉल बाकी आहेत 12. 12 मध्ये 4. मात्र 4 धावांची गरज. मयूर शेठ म्हात्रे आज मात्र एका वेगळ्याच रूपामध्ये, कारण रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते मात्र या किंजल ट्रॉफी मध्ये खेळताना पाहायला मिळतात. फटका चांगला आणि हा तडाखा आहे. या फटक्याने मात्र मॅच फिनिश. षटकार आणि या षटकाराने मात्र सामना जिंकलाय श्री लांगेश्वर मोरावे टीमने. चला कॅप्टन बीसीसी बेंडखेल अँड मोरावे टीम अमित पाटील आणि रोमेश. आणि मॅच 3 ओव्हरची असणाऱ्या या गोष्टीची नोंद घ्या. पंचांकडे एक मोबाईल दिला होता कोणी? OnePlus.